लाडक्या बहिणी योजना छाननी, निकष आणि प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा, योजना बंद होणार। उदय सामंत म्हणाले, आम्हाला सत्तेपर्यंत। निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना सरसकट हप्ते देण्यात आले। मात्र आता महायुती सरकारच्या सत्तेवर आल्यानंतर या योजनेचे निकष अधिक कठोर करण्याची चर्चा आहे। यामुळे पात्रतेच्या निकषांत न बसणाऱ्या महिलांना यापुढे हप्ते मिळणार नाहीत, असे संकेत दिले जात आहेत। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यासच अर्जाची छाननी होईल आणि निकषबाह्य अर्ज अपात्र ठरवले जातील। यामुळे योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबळ यांनी योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलांना इशारा दिला आहे। त्यांनी म्हटले की अपात्र महिलांनी स्वतःहून आपले नाव योजनेतून काढून टाकावे। तसेच सरकारने आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना हप्ते दिले आहेत ते परत मागण्यात काही अर्थ नाही। मात्र भविष्यात नियमांत न बसणाऱ्या महिलांनी आपली नावे योजनेतून काढली नाहीत तर त्यांच्यावर दंड लावला जाईल। उदय सामंत यांनी या योजनेच्या बंद होण्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले। सामंत म्हणाले, लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलो आहोत, त्यामुळे योजनेला कुठेही खंडित केले जाणार नाही। लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी सुरू केलेल्या योजनांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही। या वक्तव्यांमुळे लाभार्थी महिलांनी योजनेसाठी पात्रतेच्या निकषांची पूर्तता करावी आणि सरकारनेही अपात्र लाभार्थ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे संकेत मिळत आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक आणि निकषांनुसार कार्यरत राहील।